राज्याच्या राजकीय वर्तुळातली ही बातमी आहे। उपमुख्यमंत्री शिंदे शिवसेना मंत्र्यांची आता शाळा घेणार आहेत। मंत्र्यांचा 1.5 वर्षातल्या कामगिरीचा ते आढावा घेणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे शिवसेना नेत्यांची एक बैठक घेणार आहेत आणि केवळ निर्णयच नाही तर अंमलबजावणीचा सुद्धा ते आता आढावा घेणार आहेत। शिवसेनेच्या मंत्रिमंडळातल्या फेरबदल होण्याची जी चर्चा सध्या सुरू आहे या बैठकीला त्यामुळे आता विशेष महत्त्व आलंय। या बैठकीमध्ये कामगिरीच्या आढाव्यानंतर कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांबाबत कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सर्व मंत्र्यांना विभागनिहाय निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीचे अहवाल घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि पुन्हा एकदा या मुद्द्यावर जोडले जाऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया या संदर्भातले तपशील। ओम, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्र्यांची शाळा घेणार आहेत, कामगिरीचा आढावा घेणार आहेत। फक्त त्यांनी घेतलेल्या निर्णयांची नव्हे तर काय नेमकी अंमलबजावणी केली हे सुद्धा पाहणार आहेत। काय नेमकं स्वरूप असेल? आपण सातत्यानं पाहतोय की एकनाथ शिंदेंकडनं त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपप्रमाणे प्रगती पुस्तक आणि एकंदर कामाचा अहवाल हा आपल्या नेत्यांकडनं सातत्यानं मागवला जातोय। यावेळेला सुद्धा खरं तर राज्य बैठक आधी मंत्री आणि त्यानंतर आमदारांची बोलवण्यात आली आहे। त्यामुळे त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करतोय, मंत्री म्हणून आपल्याला जे काही जबाबदारी देण्यात आल्या, दायित्व देण्यात आलंय त्याचं आपण वहन कशा पद्धतीनं करतोय आणि 1.5 वर्षात आपण नेमकी काय काय कामं केली आहेत, ज्या दृष्टीनं आपला पुढील काळामध्ये मंत्रिपदाच्या आणि फेरबदलाच्या संदर्भात पुन्हा एकदा विचार केला जावा अशा प्रकारचा मुद्दा घेऊन खरं तर आज एकनाथ शिंदेंकडनं मंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। त्यानंतर आमदारांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत। मुख्यत्वे जर आपण पाहिलं असेल तर शिवसेनेतले काही मंत्री हे 1.5 वर्षामध्ये सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकत गेले। त्यामध्ये खरं तर छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील किंवा योगेश कदम असतील किंवा इतरही काही महत्त्वाचे मंत्री आहेत ज्यांची सातत्यानं काही ना काही प्रकरणांमध्ये चर्चा झाली। विट्स हॉटेल प्रकरणामध्ये संजय शिरसाट किंवा त्यानंतर बार प्रकरणामध्ये योगेश कदम अशा अनेक मंत्र्यांबद्दल सातत्यानं चर्चा होत होती। त्यामुळे जी चर्चा मागील काही महिन्यांपासून राज्यामधल्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य फेरबदलांच्या अनुषंगानं होते त्या दृष्टीनं सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार असल्याचं या बैठकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं एकनाथ शिंदे मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेताना कुठल्या मुद्द्यांचा ओहापोह करतायत, कुठल्या प्रश्नांची विचारणा, कुठल्या मुद्द्यांवरती मंत्र्यांना उत्तरं विचारली जात आहेत आणि त्यावर मंत्र्यांकडनं काय उत्तरं दिली जातात त्यावरती संभाव्य फेरबदल सुद्धा अवलंबून असल्याचं शिवसेनेतल्या अंतर्गत सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून नेमकं काय साध्य होते आणि खरंच या राज्यातल्या संभाव्य फेरबदलामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी शिवसेनेकडनं आणि पर्यायानं एकनाथ शिंदेंकडनं दिली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। खरे आणि आज त्याचे संकेत या बैठकीत मिळतील। ओम, जरूर लक्ष ठेवून राहा, या घडामोडीवर जरूर चर्चा करूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।